नेमकं त्यामागचा उद्देश काय? काल पंचायत समितीची मासिक मीटिंग झाली. सभापती आणि उपसभापतीच्या अध्यक्षतेखाली BDO साहेब स्वतः होते. ही जवळपास कालची चौथी मीटिंग होती. प्रामुख्याने जाणवणारी गोष्ट म्हणजे बरेचसे अधिकारी शुक्रवारचं गैरहजर, मीटिंगला सुद्धा गैरहजर होते. आणि जर अधिकारी गैरहजर असतील तर ग्रामीण भागातल्या माणसांची कामं सर्व पंचायत समिती सदस्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही ही जी मासिक मीटिंग घेतो तर पंचायत समितीच्या अखत्यारीत येणारे जे तालुक्यातील प्रत्येक कार्यालय हे पंचायत समितीच्या निगराणीत येतात. त्यामध्ये सभापती आणि BDOंच्या प्रामुख्याने त्यांचा रोल असा असतो की सामान्य माणसांना, नागरिकांना, ग्रामस्थांना योग्य लाभ भेटतोय का, त्यांची कामं होत आहेत का, अधिकारी त्यांना ट्रीट करतायत का, अधिकाऱ्यांकडून त्यांची हेळसांड होत नाही, त्यांची कामाची चालढकल होत नाही. आणि ही सांगायची ज्या वेळेला येते, जे वेळ येते त्यावेळेला अधिकारी गैरहजर असतात. विशेष करून शुक्रवार करमाळा शहरात, करमाळा तालुक्यात एक असा दिवस आहे, आठवडा बाजार असतो करमाळा शहराचा. आणि त्या आठवडा बाजाराच्या निमित्तानं ग्रामीण भागातील जवळपास 45 ते 50 खेड्यातली आजूबाजूच्या गावातली माणसं, गावखेड्यातली माणसं शहरामध्ये येतात. निमित्त असतं बाजाराचं, पण बाजाराच्या निमित्तानं आठवड्याभराची जे त्यांचे कार्यालयीन कामकाज असतं ते थांबवून शुक्रवारी कार्यालय येतात. आता एकतर वर्किंग डेज 5 केले शासनाने आठवड्यातून, लागून शनिवार रविवारी येतो म्हणून शुक्रवारचे आवर्जून बरेचसे अधिकारी गैरहजेरी लावतात. आता हे यांचं शासकीय कामकाज करावं, कार्यालयीन कामकाज करावं, काही कारणास्तव जर त्यांना वर सोलापूरला, पुण्याला किंवा कोर्टाच्या कामाला जर त्यांना जावं लागलं, ऑफिशियल असेल तर ठीक आहे ना, ते सुद्धा कारण तुम्ही नमूद केलं पाहिजे. तुमच्या कार्यालयीन अधिकाऱ्याला सांगितलं पाहिजे की मी कुठं आहे, काय म्हणजे माझी गैरहजेरीचं कारण काय. बऱ्याच अधिकाऱ्यांची मला जाणवणारी गोष्ट अशी की मी सोलापूरला म्हणतायत पण मला करमाळा शहरात दिसतात. आता मला कोणाचा उल्लेख करायचा नाही, पण अधिकारी असे आहेत. पंचायत समिती असेल, तहसील असेल, PWD आवर्जून सांगतो मी, 3 आठवडे झालं इथं मला PWDचे अधिकारी दिसत नाही. एक क्लर्क असतो आणि एक तिथं ताई आहे, ते शिपाई आहे. ते 2 व्यक्तींव्यतिरिक्त कुणीही नसतं PWD. आता जरी तुम्ही जाऊन बघितलं ते कार्यालय का काय, म्हणजे तुम्हाला सुद्धा त्याचा अंदाज येणार नाही. कुठल्याही ऑफिसमध्ये आता जावं, 50% तरी गैरहजेरी आहे. आणि प्रत्येक जणाला शुक्रवारच नेमकं कसं सोलापूरला काम निघतं. तुम्ही काम करा ना तुमचं, आम्ही नाही म्हणत नाही. शासनाने बोलवलं असेल, मीटिंग असेल, आढावा असेल, तुम्हाला जावंच लागेल. ते तुमचं म्हणजे आद्य कर्तव्य आहे. वरिष्ठांना माहिती देणं, मीटिंग अटेंड करणं, ते करा तुम्ही. पण त्याचं कारण काढून जर तुम्ही गैरहजर राहत असताल दरवेळेला तर हे बरोबर नाही. मी कलेक्टर साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे, CO साहेबांना सुद्धा पंचायत समितीचा काल ठराव करून यांनी कल्पना दिलेली आहे. CO साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना दोघांनाही आपापल्या विभागामध्ये तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्या की शुक्रवार हा करमाळा शहराचा बाजार दिवस असतो. त्या दिवशी ग्रामीण भागातली माणसं कामं करण्यासाठी म्हणून बाजारच्या निमित्तानं तहसील आवारात, कार्यालयीन वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये PWD असेल, इरिगेशन असेल, MSCB असेल, MSCB मध्ये सुद्धा हीच पद्धत आहे. पंचायत समितीमध्ये सुद्धा मला बऱ्यापैकी गैरहजेरी जाणवती. आज BDO साहेब सुद्धा नाही. BDO साहेब सोलापूरला होते, आले आणि लवकर गेले. मला कुठल्या वैयक्तिक अधिकाऱ्याला हे सांगायचं नाही, माझी सर्वच अधिकाऱ्यांना विनंती, करमाळा तालुक्यामध्ये काम करताना शुक्रवारच्या दिवसाला थोडंसं महत्त्व द्या. ग्रामीण भागातली माणसं शुक्रवार आणि सोमवार या 2 दिवशी करमाळ्याची म्हणजे जनरली टेंडन्सी असते की बाजार दिवशी किंवा सोमवारी कामाच्या निमित्ताने येतात. आणि त्या कामाच्या निमित्ताने आल्यानंतर अधिकारी त्यांना भेटला पाहिजे. लागून शनिवार रविवार सुट्टी आहे, त्याच्यामुळे जर शुक्रवारचं तुम्ही कारण काढत असाल आणि अशाच जर कुठला अधिकारी सापडला तर आम्ही सगळेजण त्याच्या बाबतीत गांभीर्याने काहीतरी करू म्हणजे आम्ही वरिष्ठांना सांगू अशा पद्धतीने. या संदर्भात तुम्ही वरिष्ठांकडे काय तक्रार वगैरे केली का चक्करमध्ये? मी कलेक्टर साहेबांना, मी आशीर्वाद साहेबांना बोललो. एवढ्या कार्तिकेयन साहेबांपर्यंत मी माझी भेट झाली नाही, मध्ये येऊन गेले, पण याविषयी काही आम्हाला चर्चा करता आली नाही. पण काल पंचायत समितीमध्ये सर्व सदस्यांनी, सभापती, उपसभापतींनी ठराव करून घेतलेला आहे की शुक्रवारच्या कार्यालयीन दिवसात सगळे अधिकारी हजर पाहिजे. आणि जे गैरहजर कुठल्या शासकीय कारणास्तव नसतील तर त्यांनी त्यांचं कारण नमूद करावं.
तुम्ही असं सांगू शकत नाही की आम्ही सोलापूरला काम आहे आमचं आणि आमची हजेरी तिथं वर कळवली. आम्ही तुमच्या हजेरी गैरहजेरीचं बोलत नाही, आम्ही तुमच्या इथल्या उपस्थितीचं बोलतो. तुम्ही इथं उपस्थित राहिलं पाहिजे. तुमचं वैयक्तिक जर काही काम असेल तर नो डाऊट तुम्ही तुमचं काम करू शकता, पण तुमचं कारण किंवा तुम्ही गैरहजर राहणार आहात हे इथं सांगितलं पाहिजे. जर ग्रामस्थांना नागरिकांना हेलपाटे घालायची वेळ येत असेल तर मग आमच्यासारख्याचा उपयोग काय येतं? जनतेनं आमच्या सर्वांना जे निवडून दिलंय, आज आदरणीय संजय मामा शिंदे असतील, आदरणीय रश्मी दिदी वाघेल असतील, आदरणीय जयवंतराव जगताप साहेब असतील, आमच्या सर्वांवर विश्वास ठेवून पंचायत समिती दिलेली आहे, जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून दिलेले आहे. जनतेला विश्वास आहे. आज भाजप सरकार महायुतीच्या माध्यमातून आम्ही कामकाज करतोय आणि ज्या वेळेला हे नागरिक आमच्याकडे एका आशेने येतात, ग्रामस्थ येतात की यांच्यापर्यंत गेल्यानंतर आमचं काम होईल. जेव्हा आम्ही फोन लावतो अधिकारी एकतर गैरहजर असतो की बाहेर कुठं सोलापूरला, मुंबईला, पुण्याला असतो, मग आम्ही काम करायचं कसं? आम्ही बोलायचं काय? इथं येऊन काय आम्ही माणसं नुसतं आम्ही त्यांच्याकडे बघायचं, त्यांनी आमच्याकडे बघायचं? आउटपुट काय आहे याचा? अधिकाऱ्यांनी गांभीर्याने ह्या गोष्टी घेतल्या पाहिजे. उपसभापती साहेब, कालचा जो म्हणजे तुम्ही ठराव घेतला जरा सांगा कसं? तो आपले जयकुमार गोरे पालकमंत्री यांना तुम्ही भेटून ही विषय सांगणार का? निश्चित त्यांच्या कानावर सुद्धा घालावंच लागेल. ते पालक आहेत जिल्ह्याचे, निश्चितपणे पालकमंत्री महोदयांना सांगूनच कलेक्टर साहेबांना, CEO साहेबांना ते सूचना देतील आणि संबंधित अधिकारी खाली तहसीलदार असतील, BDO असतील, इतर वरिष्ठ अधिकारी असतील, त्यांना ते संबंधितांना सूचना देतील. भाईसाहेब, खरं तर आज हा आपण मुद्दा उपस्थित केलेला आहे, परंतु हा मुद्दा आत्ताचा नाहीये. हा गेल्या अनेक महिन्यांचा, गेल्या अनेक वर्षांचा आहे, जो सातत्याने या ठिकाणी अशाच प्रकारे भेडसावत होत आहे की शुक्रवारी अधिकारी दांड्या मारतात आणि शनिवार रविवार असे सलग 3 दिवसांची सुट्टी घेतली जाते. मग शुक्रवारी वैयक्तिक काही कारण सांगितली जातात. त्या अनुषंगाने आतापर्यंत ह्या मस्तवाल अधिकाऱ्यांवर कोणीही भाष्य केलेलं नाही. आता आपण भाष्य करत आहात, त्यानंतर कुठेतरी ह्या सर्वच ह्याच्यावर त्यांच्या मला विश्वास आहे पालकमंत्री महोदय असतील, वरिष्ठ अधिकारी असतील आणि सभापती महोदय आहेत, उपसभापती महोदय आहेत, हे सगळेजण या गोष्टीला गांभीर्याने घेऊन संबंधितांना सूचना देतील आणि यामध्ये सुधारणा निश्चितपणे होईल. अधिकारी सुद्धा कामाशी त्यांच्या प्रामाणिक आहेत, फक्त त्यांना एखाद्या वेळेस कदाचित शुक्रवारचं काय महत्व आहे करमाळा शहरात व करमाळा तालुक्यामध्ये हे अजून जाणवलं नसेल, त्याच्यामुळे त्यांची गैरहजेरी असेल. हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू आणि इथून पुढं आम्ही या बाबतीत बारीक लक्ष ठेवू की कुठले अधिकारी गैरहजर राहत आहेत, त्याची कारणं काय आहेत आणि जर कुठले अधिकारी आम्हाला विनाकारण गैरहजर जर जाणवले तर वरिष्ठांना सांगून त्यांच्यावर कडक कारवाई करायला